रॉकेट ब्रँडचे बनावट मद्य रॅकेट उद्ध्वस्त, कागल एक्साईजची धडक कारवाई, मद्य वाहनासह 61 लाखांचा मुद्देमाल जप्त। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बनावटीचे लेबल वापरून गोव्यात तयार करण्यात आलेल्या देशी दारूची बेकायदेशीर तस्करी करणारं मोठं रॅकेट राज्य उत्पादन शुल्क कागल विभागानं उघडकीस आणलंय। देवगड निपाणी मार्गावरील कागल तालुक्यातील बस्तवडे फाटा इथं सापळा रचून कागल एक्साईज पथकानं टाटा कंपनीचा आयशर 1512 LPT ट्रक MH40 CM 2635 थांबवून तपासणी केली। तपासादरम्यान ट्रकच्या मागील भागात पाण्याचे बॉक्स ठेवून त्यामागे देशी दारूचे तब्बल 1000 बॉक्स लपवून वाहतूक केली जात असल्याचं निष्पन्न झालंय। या बॉक्समध्ये 90 मिलीच्या प्रत्येकी 100 बाटल्या, याप्रमाणे एकूण 1 लाख देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या। या बाटल्यांवर प्रवरा डिस्टिलरी, प्रवरानगर, अहमदनगर असा उल्लेख केलेला असल्यानं रॉकेट देशी दारू संत्रा ब्रँडचे बनावट महाराष्ट्रात लेबल वापरण्यात आलं होतं। ही दारू गोव्यात निर्मित करून यवतमाळ मार्गे नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यात विक्रीसाठी नेली जात असल्याची माहिती चौकशीत समोर आली। या कारवाईत दारूची अंदाजे किंमत 40 लाख रुपये तसेच पाण्याचे 500 बॉक्स, आयशर ट्रक व मोबाईल असा एकूण 61,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी संशयित ट्रक चालक सलीम खयूम शेख वय 35 राहणार दसनापूर, आदिलाबाद, तेलंगणा सध्या यवतमाळ आणि सूरज तेजराव सावंग वय 28 राहणार सिंघानिया नगर यवतमाळ यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आलाय। चौघांना न्यायालयात हजर केलं असता 5 दिवसांची एक्साईज कस्टडी सुनावण्यात आली आहे। जर हे बनावट मद्य महाराष्ट्रात विक्रीस गेलं असतं तर राज्य शासनाचा सुमारे 40 लाख रुपयांचा महसूल बुडाला असता असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अशा बेकायदेशीर तस्करीमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर उद्दिष्टांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याचंही यावेळी अधोरेखित करण्यात आलंय। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख, कोल्हापूर विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या आदेशानं कोल्हापूर जिल्हा अधीक्षक स्नेहलता नरवणे, उपाधीक्षक युवराज शिंदे, कागल इन्स्पेक्टर शंकर आंबेडकर, इन्स्पेक्टर किरण बिरादार, इन्स्पेक्टर प्रमोद खरात यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या कारवाईत कागल एक्साईज सब इन्स्पेक्टर अजित कुमार नायकुडे, फिर्यादी कॉन्स्टेबल सचिन काळेल, सब इन्स्पेक्टर प्रशांत नागरगोजे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक दिनकर गवळी, लक्ष्मणी अडगे, केतन दराडे यांनी सहभाग घेतला। या प्रकरणाचा पुढील तपास अजित कुमार नायकुडे करतायत। नवसंकेत न्यूजसाठी कोल्हापूरहून अमोल कुर्णे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।